राऊरी तालुक्यातील सातरळ येथे दिनांक 17 एप्रिल रोजी एका व्यापाऱ्यास धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या आरोपीस अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने पकडून जेरबंद केले. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून आरोपींनी रमेश पन्हाळे या व्यापाऱ्यास जीवेठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करून त्यांच्याकडून 25,400 रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. ही घटना राहुरी तालुक्यातील सातरळ येथे दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी घडली होती. रमेश भीमराज पन्हाळे राहणार सातरळ तालुका राहुरी यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत उर्फ चाचा रावसाहेब पलघडमल, योगेश नामदेव पलघडमल, राहुल अरुण पलघडमल, ऋतिक राजेंद्र पलघडमल, दत्तात्रय रावसाहेब पलघडमल, आकाश नामदेव पलघडमल व इतर 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून आरोपींची माहिती काढत असताना पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी प्रशांत रावसाहेब पलघडमल राहणार सातरळ तालुका राहुरी हा संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील अमरधाम येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपी प्रशांत पलघडमल याला ताब्यात घेतले. त्यास गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारासह केले असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील तपासकामी राहुरी पोलीस ठाण्यात हजर करून गजाआड केले. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.